पवित्र शास्त्र बायबल वाचन कार्यक्रम लुकृ वर्तमान अध्याय 3 मराठी। बाप्तिस्मा करणारा योहान व त्याचा संदेश। मग तिबिरिय कैसर याच्या राज्याच्या 15व्या वर्षी पंतय पिलात यहुद्यांचा अधिकारी होता। हेरोद गालिलाचा मांडलिक, त्याचा भाऊ फिलिप हा इतुरिया व त्राखोनिती या देशाचा मांडलिक आणि लुसनिया अबिलेनेचा मांडलिक होता। हन्या व कैफा हे मुख्य याजक होते। तेव्हा जखर्याचा पुत्र योहान याला अरण्यात देवाचे वचन प्राप्त झाले। मग तो यार्देनेच्या चहूकडील सगळ्या प्रदेशात पापक्षमेसाठी पश्चातापाचा बाप्तिस्मा गाजवीत फिरला। अरण्यात घोषणा करणाऱ्याची वाणी अशी झाली की प्रभूचा मार्ग सिद्ध करा, त्याच्या वाटा नीट करा। प्रत्येक खोरे भरले, प्रत्येक डोंगर व टेकडी सखल होईल, वाकडी सरळ होतील, खडकाळीच्या वाटा सपाट होतील आणि सर्व मनुष्य देवाने केलेले तारण पाहतील। असे जे यशाया संदेष्टाच्या पुस्तकात लिहिले आहे त्याप्रमाणे हे झाले। तेव्हा जे लोकसमुदाय त्याचपासून बप्तिस्मा घ्यावयास त्याचकडे निघून आले, त्यास तो म्हणाला, अहो सापाच्या पिलांनो, भावी क्रोधापासून पळावयास तुम्हास कोणी सुचविले? आता पश्चातापास योग्य अशी फळे द्या आणि अब्राहाम आमचा बाप आहे असे आपल्या मनात म्हणू नका। मी तुम्हा सांगतो, देव अब्राहामासाठी या दगडापासून संतती उत्पन्न करावयास समर्थ आहे। आताच झाडाच्या मुळाशी कुऱ्हाड ठेवलेली आहे। जे जे झाड चांगले फळ देत नाही ते तोडून अग्नीत टाकण्यात येते। तेव्हा लोक समुदायांनी त्याला विचारले, तर आम्ही काय करावे? त्याने त्यास उत्तर दिले, ज्याच्याजवळ 2 अंगरखे आहेत त्याला तो नाही त्याला द्यावा, आणि ज्याच्याजवळ अन्न आहे त्याने तसेच करावे। मग जकातदारही बाप्तिस्मा घ्यावयास आले व त्याला म्हणाले, गुरुजी, आम्ही काय करावे? त्याने त्यास म्हटले, तुम्हास जे नेमले आहे त्याहून काही अधिक जुलमाने घेऊ नका। शिपायांनीही त्याला विचारले, आम्ही काय करावे? त्याने त्यास सांगितले, कोणावर बलात्कार करू नका व कुभांडाने काही घेऊ नका, आपल्या पगारात तृप्त असा। तेव्हा लोक वाट पाहत असता व हाच ख्रिस्त नसेल ना असा सर्वजण योहानाविषयी आपल्या मनात विचार करीत असता, योहानाने त्या सर्वांस उत्तर दिले, मी तुमचा बाप्तिस्मा पाण्याने करीतो खरे, परंतु मजपेक्षा जो समर्थ आहे, ज्याच्या वाहनाचा बंध सोडावयास मी योग्य नाही, तो येत आहे। तो तुमचा बाप्तिस्मा पवित्र आत्म्याने व अग्नीने करील। आपले खळे अगदी स्वच्छ करण्यास व गहू आपल्या कोठारात साठविण्यास त्याच्या हातात त्याचे सूप आहे। तो न विझणाऱ्या अग्नीत भूस जाळून टाकेल। आणखी त्याने दुसऱ्याही पुष्कळ बोधाच्या गोष्टी सांगून लोकास सुवार्ता जाहीर केली। मांडलिक हेरोद याला त्याच्या भावाची बायको हेरोदिया इजविषयी आणि त्याने केलेल्या सर्व कुकर्माविषयी योहानाने दोष दिल्यामुळे त्याने या सर्वाहून अधिक हेही केले की त्याला बंदिशाळेत कोंडिले। येशूचा बाप्तिस्मा। सर्व लोकांनी बाप्तिस्मा घेतला व येशूही बाप्तिस्मा घेऊन प्रार्थना करीत असता असे झाले की आकाश उघडले, पवित्र आत्मा देहरूपाने कबुतराप्रमाणे त्याचवर उतरला आणि अशी आकाशवाणी झाली की तू माझा प्रिय पुत्र आहेस, तुझविषयी मी संतुष्ट आहे। येशूची वंशावळी। येशूने आपल्या कार्याचा आरंभ केला तेव्हा तो सुमारे 30 वर्षाचा होता। त्याला
योसेफाचा पुत्र असे लोक समजत. योसेफ एलीचा, तो मत्ताथाचा, तो लेवीचा, तो मलखीचा, तो यनन्याचा, तो योसेफाचा, तो मतिथ्याचा, तो आमोसाचा, तो नहुमाचा, तो हेस्लीचा, तो नगैयाचा, तो महथाचा, तो मतित्याचा, तो शमीचा, तो योसेखाचा, तो योदाचा, तो योहानानाचा, तो रेशाचा, तो जरुब्बाबेलाचा, तो शलतियेलाचा, तो नेरीचा, तो मलखीचा, तो अद्दीचा, तो कोसामाचा, तो एल्मदामाचा, तो एराचा, तो येशूचा, तो अलिएजराचा, तो योरीमाचा, तो मत्ताताचा, तो लेवीचा, तो शिमोनाचा, तो यहुदाचा, तो योसेफाचा, तो योनामाचा, तो एल्याकिमाचा, तो मल्याचा, तो मिन्नाचा, तो मतत्ताचा, तो नाथानाचा, तो दाविदाचा, तो इशायाचा, तो ओबेदाचा, तो बवाजाचा, तो शल्मोनाचा, तो नहशोनाचा, तो अम्मीनादाबाचा, तो अर्नयाचा, तो हेस्रोनाचा, तो पेरेसाचा, तो यहुदाचा, तो याकोबाचा, तो इसहाकाचा, तो अब्राहामाचा, तो तेराहाचा, तो नाहोराचा, तो सरुगाचा, तो रऊचा, तो पेलेगाचा, तो एब्राचा, तो शेलाहाचा, तो केनानाचा, तो अर्पक्षदाचा, तो शेमाचा, तो नोहाचा, तो लामेखाचा, तो मथुशलहाचा, तो हनोखाचा, तो यारेदाचा, तो महलेलाचा, तो केनानाचा, तो अनोशाचा, तो शेथाचा, तो आदामाचा, तो देवाचा पुत्र.